श्री गुरुचरित्र अध्याय 14. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय श्रद्धेने आणि भावपूर्वक वाचल्याने किंवा ऐकल्याने गुरुची कृपा लाभते. मनातील भीती, चिंता किंवा नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची श्रद्धा आहे. संसारातील अडचणींना सामोरे जाण्याचे बळ मिळते. कुटुंबात प्रेम, ऐक्य आणि समाधान वाढते. तसेच सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो. या अध्यायाचा मराठी भावार्थसह अभ्यास केल्याने त्यातील गूढ संदेश सहज समजतो आणि तो जीवनात आचरणात आणण्याची प्रेरणा मिळते. आता आपण श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय मराठी भावार्थसह ऐकूया. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतोका प्रश्न करी अति विशेखा एक चित्ते परियसा जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होये आम्हासे उदरवतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनु जान सांगता जाहला विस्तारे. ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्यांचे भुवणी. तयावरी संतोषुनी प्रसन्न झाले परियसा. शिष्य साय देव तिजासी श्री गुरु बोलते संतोषी. भक्त हो रे वंशोवशी माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरुचे वचन साय देव विप्र करी नमन. माथा ठेवून चरणी नमस्कारे झाला पुन्हा पुन्हा. तुझी महिमा वर्णवयासी शक्ती कैसी आम्हासी. मागेन एक आता तुम्हासी ते कृपा करे गुरुमूर्ती. ऐसी विनंती करुणी पुनरपि विनवी गुरुवचनी. सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर से. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी. याची कारणे आम्हासी बोलवतसे आज. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी जाहली तुमचे चरण मरण कैसे आपणासी. संतोषुनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेविता चिंता न करी म्हणून या. भय सांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे. संतोषुनी प्रिय भावे पुनरुपी पाठवेल आम्हापासी. जोवरी तू परतोणी येसी असो आम्ही तुम्हा भुवनी. तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथुनी. तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती सतायुषी. ऐसा वर लादून निगे साय देव ब्राह्मण. जेते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी. कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियसा. ब्राह्मणा ते पहा कैसा ज्वाला रूप होता जाहला. विमुख होती ग्रहात गेला यवन कोपात. विप्र जाहला भयचकित म्हणे श्री गुरु सीध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्रिसी. गुरुकृपा होय जासी. काय करील क्रूर दृष्टी गरुडाची या पिलियासी. सर्पतो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी. असी कृपा गुरुचरणी
का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरु कृपा होय जासी, कलिकाळाचे भय नाही, ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण, त्याचे कैसे भय दारुण, काळ मृत्यून बाधे जाण, अपमृत्यू काय करी, जासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय, श्री गुरु कृपा होय ज्याची, यमाचे भय नाही, ऐसे परी तो यवन, अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही, हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होणी परियसी, प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तै वेळी, स्मरण झाले तै वेळी, धावत गेला ब्राह्मणा जवळी, लोळतसे चरण कमळी, म्हणे स्वामी तुची माझा, येते पाचारिले कवनी, जावे त्वरित परतुनी, वस्त्रे भुवनी देऊनी, निरोप देतो वेळी, संतोषिनी द्विजवर, आला ग्राम वेगवत्र, गंगा तिरी असे वारस, श्री गुरुचरित्राचे चरण दर्शना, देखोनिया श्री गुरुशी, नमन करीतो भुवसी, स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत आद्यंत, संतोषिनी श्री गुरुमूर्ती त्वया द्विजा, आश्वासिती दक्षिणा देशा जाऊ म्हणती, पवित्र स्थान तीर्थयात्रे, ऐकुनी श्री गुरुचे वचन, विनवतसे कर जोडून, न विसंबे आता मुचे चरण, आपण येई समागमे, तुमचे चरणाविन देखा, राहो ना शके एक क्षणा, संसार सागर तारका तुची देखा, कृपा सिंधू भक्तवत्सल तुझी ख्याती, अमा सोडणे काय नीती, सवे येऊनी निश्चती, म्हणून चरणी लागला, येणे परी श्री गुरुशी, विनवी विप्रभावेसी, संतोषिनी विनयसी, श्री गुरु म्हणे तै वेळी, कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे, पुनरुपी तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी, आम्ही तुमचे गवा समीप, वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्टभ्रांत, मिळून भेट तुम्ही आम्हा, न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्टे गेले दुखे, म्हणून हस्त ठेविते मस्तिके, भाक देती तये वेळी, समस्त शिष्या समवेत, श्री गुरु आले तीर्थे पाहत, प्राख्यात असे वैजनाथ, ते राहिले गुरुरूपे, नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण कुत भावयासी, होते शिष्य बहुवसी, त्यासी कोटी ठेविले, इति श्री गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वते पाख्याने, सिद्धनामधारक संवादे, क्रूरवनशायक सायदेव वरप्रधानं, नाम चतुर्थोऽध्यायः, श्री गुरुदेव दत्त त्रयो प्रणमस्तु, श्री गुरुदेव दत्त. आता आपण श्री गुरुचरित्र अध्याय 14 याचा मराठी भावार्थ पाहणार आहोत. सायदेवाने केलेल्या गुरुने व संतुष्ट होऊन नरसिंह अवतारांनी त्याला वरदान दिले. सायदेवाने श्री गुरुचरणांना विनंती केली, मी त्याची नोकरी करतो. तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मला आज त्यासाठीच बोलवले आहे. मी त्याच्याकडे गेलो तर माझे निश्चित प्राण घेईल. तरी कृपया संकटातून मला मुक्त करावे. हे ऐकून श्री गुरूंनी त्याचा मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीस जावे असे सांगितले. तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला. तो यवन महाभयंकर यमासारखा होता. सायदेवाने पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला. सायदेवाने भयचकित होऊन श्रीगुरूचे चिंतन करू लागला. घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले. त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे. त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला. त्याने मग सायदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलवले, आता लवकर परत जा असे म्हणून त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला. सायदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वारक्षेत्र गंगातीरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला. श्री गुरूंना त्याने घडवलेला सर्व वृत्तांत सांगितला. श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतीरी तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले. तेव्हा सायदेव श्री गुरूंना म्हणाले, आम्ही भक्तवत्सल अशी कीर्ती आहे. तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्या बरोबर येऊ इच्छितो.
तेव्हा श्री गुरूंनी त्यांना म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणे आवश्यक आहे. मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईल, तेव्हा तू मला पुत्र पौत्र व स्त्रीसह भेट. चिंता करू नकोस, सुखाने संसार कर. अशा प्रकारे साह्य देवाने निरोप घेऊन श्री गुरु वैजनाथ तीर्थक्षेत्री गेले. अध्याय 14 समाप्त. भाविक हो, श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय आपण मराठी आणि भाव अर्थसहित ऐकला. ही सेवा तुम्हाला आवडली असेल आणि अशीच श्री गुरुचरित्राचे पुढील अध्याय, स्वामी समर्थ, श्री दत्त आणि विठ्ठल भक्तीचे व्हिडिओ नियमित पाहायचे असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आणि इतर भावकांनाही नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही गुरुकृपेचा लाभ मिळेल. शेवटी सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी नांदो हीच श्री गुरुदेव दत्ताच्या चरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.